चलो मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जी आहे, जिला आपण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी म्हणतो, या कंपनीमध्ये 12वी प्लस ITI ज्या विद्यार्थ्यांचं झालंय अशा लोकांसाठी विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5347 पदांची एक नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। या जाहिरातीच्या माध्यमातून एवढी मोठी रिक्रुटमेंट जी आहे ही करण्यात येते। ही रिक्रुटमेंट जी आहे या रिक्रुटमेंट मध्ये फक्त एक सिंगल परीक्षा आहे, कुठला इंटरव्ह्यू नाही आहे, बाकी कुठली ॲडिशनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आणि जर एक्झाम सोडली तर बाकी कुठली ॲडिशनल गोष्टी यात दिलेली नाहीये। त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी ITI ज्या लोकांचं ITI इलेक्ट्रिकल मधून झालंय, इलेक्ट्रिकल मधून ITI ज्या लोकांनी कंप्लीट केलंय अशा लोकांसाठी मी म्हणेल एक चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे। डेफिनेटली प्रत्येकाने या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे। या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सोबत या रिक्रुटमेंट रिलेटेड काही अपडेट्स, काही PDF असतील किंवा काही नोट्स असतील, जाहिरातीची परीक्षा कधी असेल, परीक्षेचे फॉर्म कधी चालू होतील, या संदर्भाचे अपडेट समजून घेण्यासाठी ही जी लिंक तुम्हाला दिसते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सारथी सरळ सेवा नावाने असं एक टेलिग्राम चॅनल आपलं आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। पुढची इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षा कधी होईल याची सर्वात सुपरफास्ट अपडेट जी आहे ही सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू। त्यासाठी फक्त काय करायचंय तर ह्या सारथीच्या सरळ सेवा, सारथी सरळ सेवा हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून ठेवायचंय। तर मी जसं सांगत होतो की विद्युत सहाय्यक पदाची ही रिक्रुटमेंट आहे। सुरुवातीला 3 वर्ष कंत्राटी पदांवर, सुरुवातीला 3 वर्ष कंत्राटी पद म्हणजे सुरुवातीला 3 वर्ष हे टेम्पररी हा जॉब असणारे, पण 3 वर्ष यांना पूर्ण नोकरीत समाविष्ट करून घेतात। म्हणजे ॲज गुड ॲज, जसं मी नेहमी सांगतो की बाबा शिक्षक आहे, शिक्षकाला शिक्षण सेवक नावाचे पद असतं, जे 3 वर्ष सुरुवातीला शिक्षण सेवक म्हणून काम करतात। त्यानंतर पुढचं पद जे आहे तुम्ही कृषी सेवक बघा, तर कृषी सेवक ॲक्च्युअली कृषी सेवक नसतात, ते कृषी सेवक हे सुरुवातीचे 3 वर्षे, त्यानंतर त्यांचं म्हणजे टेम्पररी हे पद आहे 3 वर्ष, त्यानंतर डेफिनेटली यांचं प्रमोशन होऊन पूर्ण वेळ नोकरीत ते रुजू होतात। तर हे सुद्धा सेम सुरुवातीला दिलंय बघा की विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्यासाठी अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे। पुढे काय सांगितलं, विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ, म्हणजे जे आता तुम्हाला विद्युत सहाय्यक म्हणतायत त्यानंतर तंत्रज्ञ म्हणून तुम्हाला या नियमित पदावर समाविष्ट किंवा सामावून घेण्यात येईल। म्हणजे 3 वर्षानंतर हे पद जे तुमचं हे परमनंट होणार आहे। सुरुवातीला 3 वर्ष जरी पगार कमी असला तरी तो विचार करू नका, भविष्यात ही मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे। याच्यासाठी जी रिक्रुटमेंट आहे याची नेमके पद कशी आहेत तर तुम्ही बघू शकता। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, हे VJNT आपण म्हणतो, त्यानंतर VJNT ABCD, त्यानंतर भटक्या विमुक्त प्रजाती, त्यानंतर इतर मागासवर्गीय EWS ज्याला आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणतो, त्यानंतर खुला, अशी जम्बो जाहिरात ही 5648 पदांची आहे। मी म्हणेल एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आली, याचा प्रत्येकाने डेफिनेटली यूज करून घेतला पाहिजे, जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे। आता यासाठी जर तुम्ही बघितलं तर हे समांतर आरक्षण आहे। मग समांतर आरक्षण म्हणजे खुल्या प्रवर्गातील तुमचे जे मेल आहेत किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्ती, मेल मेंबर्स, फिमेल मेंबर्स यांच्यासाठी कशा पद्धतीने आरक्षण आहे। सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचा हा एक चार्ट आहे। तर याच्या माध्यमातून तुम्हाला अप्लाय करायचंय। जर तुम्ही त्या पर्टिक्युलर याच्यातून अप्लाय करत असाल, सपोज महिला आहे तर महिलांना तुम्हाला घेताना सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरताना ते विचारतील। बरं, सदर जाहिरातीची जी लिंक आहे अजून ऍक्टिव्ह झालेली नाही, जशी ऍक्टिव्ह झाली मी आपल्या टेलिग्रामवर डेफिनेटली अपडेट देऊन टाकेल। पुढचा मुद्दा असा की यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, तर शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण आणि 12वी सोबत ITI। पण ITI ची ब्रँच नेमकी कोणती असावी तर इलेक्ट्रिकल ब्रँचेस विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत। इलेक्ट्रिकल ब्रँच मधून ज्यांनी आपला ITI कंप्लीट केलंय सोबत 12वी कंप्लीट केलंय। बघा, फॉर्म भरताना तुम्हाला जेव्हा माहिती विचारतील किंवा जेव्हा तुम्ही
ही जाहिरात जर पूर्णपणे बघितली, व्यवस्थित पद्धतीने जाहिरात बघितली, तर मी तुम्हाला पूर्ण जाहिरात दाखवतो. आपलं जे टेलिग्राम आहे सारथी एज्युकेशनचं, याच्यावर असेल किंवा सारथी सरळ सेवावर तुम्हाला ही जाहिरात दिसेल बघा. ही जाहिरात बघा. याच्या माध्यमातून तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल पूर्ण डाऊट तुमचा क्लिअर करून देतो. म्हणजे काय की वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघता, अर्धवट माहिती काही ठिकाणी असू शकते. त्या अर्धवट माहिती घेऊ नका, व्यवस्थित समजून घ्या. वाटल्यास स्वतः ही जाहिरात एकदा व्यवस्थित वाचा, कारण तशी जाहिरात मराठीमध्ये समजायला सोपी आहे. असं नाही की जाहिरातीमध्ये काय फार किचकट गोष्टी आहेत, एकदम सरळ सरळ जाहिरात आहे. याच्यामध्ये वरती इथं बघा काय सांगितलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 म्हणजे 12वी, 10+2 म्हणजे 12वी. पण बरेचदा काय होते 10वी नंतर काही लोक MCVC करतात, 2 वर्षाचा डिप्लोमा, ॲग्रिकल्चर डिप्लोमा करतात, तर ते पण चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पण 10+2 आणि किंवा नाही आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI, औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI, व्यवसाय संस्थेतील पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलंट इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे ITI कंप्लीट केल्यानंतर जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं सेम तेच. महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षांचं पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र, म्हणजे दोन्हीपैकी कुठलंही एक, म्हणजे ते दिल्लीवालं किंवा महाराष्ट्र शासन, म्हणजे तिथं महाराष्ट्र शासन जे देतं वीजतंत्रीचं किंवा तारतंत्रीचं तेव्हाला दोन्हीपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर एवढी शिक्षणाची मर्यादा आहे. बाकी जर तुम्ही वयोमर्यादा बघितली तर वयोमर्यादा तुमच्या लक्षात येईल. वयोमर्यादेमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिली, किती वयापासून किती वयवाले विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. तर वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष. जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी असेल म्हणजे खुला प्रवर्ग जर असेल तर मग 18 ते 27 वर्ष. EWS असेल, OBC असेल, VJNT, NT, NTD, NT20 जे पण क्रायटेरिया तुमचे आहेत, EWS असेल, OBC असेल, या सगळ्यांसाठी +5 वर्ष म्हणजे 33 वर्षापर्यंत अप्लाय करता येईल. आणि जर तुम्ही माजी सैनिक असताल, माजी सैनिक जे असतात की सैनिकीमधून म्हणजे आर्मीमधून रिटायर घेतलेले जे व्यक्ती आहेत यांच्यासाठी वयोमर्यादा 45 वर्षे. सोबत PWD कॅन्डिडेट म्हणजे हँडिकॅप ज्यांना आपण म्हणतो अशा लोकांसाठी 45 वर्ष यांची वयोमर्यादा आहे. बरं, याची फीस किती आहे तर जनरल कॅटेगरीसाठी 250 रुपये प्लस 18% GST आणि 125 रुपये प्लस 18% GST. हे कुणासाठी आहे तर हे आहे बघा 250 रुपये जनरल म्हणजे खुला प्रवर्ग, आणि बाकी इतर मागास प्रवर्गांसाठी ही फीस अशा पद्धतीने. फॉर्म भरण्याची तारीख तर अजून फॉर्मची लिंक ओपन झालेली नाही, फॉर्म भरण्याची अजून डेट आलेली नाही. फॉर्म जे आहे ते पुढच्या म्हणजे जानेवारीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये येतील. त्याबद्दल मी पुन्हा सांगतोय की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. जसे याचे ॲप्लिकेशन फॉर्म चालू झाले, एक शॉर्ट व्हिडिओ किंवा टेलिग्रामवर माहिती या दोन्ही माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत रीच करण्याचा प्रयत्न करू. परीक्षा टेंटेटिव्हली कधी असेल तर सांगताना तर सांगितलंय की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये असेल, पण सध्या तरी फेब्रुवारी मार्चमध्ये ॲडव्हर्टिजमेंट अजून आलीच नसल्यामुळं इमिडिएटली एक्झाम एक्सपेक्टेड नाहीये. स्टील जसं मी तुम्हाला सांगतोय पुन्हा की याच्याबद्दलची जी पूर्ण माहिती आहे ही तुम्हाला अपडेट देत राहू टेलिग्रामवर आणि यूट्यूबवर. याच्यासाठी लिंक कोणती आहे तर mahadiscom.in, mahadiscom.in, www.mahadiscom.in. या सगळ्या लिंक ज्या आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या आहेत ते तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये पूर्ण लिंक दिल्या आहेत. बरं सर, याचं मानधन काय मिळेल, पगार काय मिळेल तर बघा सुरुवातीचे 3 वर्ष तुम्हाला मानधन कसं असेल, पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000 आणि तिसऱ्या वर्षी 17,000 असं इयरली मानधन वाढत जाईल. सोबत त्यांचं म्हणणं असं की 3 वर्षांचा कंत्राटी कालावधीचा समाधानकारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ नियमित पदावर हाफ ग्रेड पे किंवा पे स्केल तुम्हाला लागेल. तर अशा पद्धतीने स्केल 4चा पे स्केल जो आहे तो तुम्हाला लागेल आणि मग त्यानंतर तुम्ही कंपनीचे परमनंट एम्प्लॉई होऊन जाताल असं नोटिफिकेशन मध्ये दिलंय. असं मी म्हणत नाही, जे नोटिफिकेशन मध्ये तेच बोलतोय. बर पुढे बघा निवड प्रक्रिया कशी असेल. सर मग नेमकं हे जर समजलं आम्हाला की यासाठी कसं अप्लाय करायचं, कुणी करायचं, कोण करू शकतो, पण मग यासाठी नेमकी निवड प्रक्रिया कशी आहे तर निवड प्रक्रिया कशी आहे बघा. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 5 ऑप्शन किंवा 4 ऑप्शन असतील आणि त्यातलं एक ऑप्शन तुम्हाला टिक करायचंय.
सदर चाचणी पदासाठी आवश्यक असलेली किमान अर्हता सामान्य ज्ञान पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्लिश राहील. मराठी किंवा इंग्लिश किंवा मराठी आणि इंग्लिश दोन्हीपैकी जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही निवडू शकता. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी करता बोलावण्यात येईल. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरले की मग काही दिवसानंतर याचं ऍडमिट कार्ड येईल आणि परीक्षेसाठी तुम्हाला बोलावण्यात येईल. याची परीक्षा कोण घेते? त्याची परीक्षा TCS IBPSच्या माध्यमातून घेण्यात येईल. याबद्दल पुढे मी सांगतोय. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. म्हणजे परीक्षा होण्यापूर्वी कुठलीही कागदपत्र पडताळणी होणार नाही. एकदा परीक्षा तुम्ही पास झालात की मग कागदपत्र पडताळणी तुमची होणार. अशा पद्धतीने आहे. याबद्दल काही माहिती जर तुम्ही दिली आणि ती जर चुकीची ठरली तर मग यासाठी पूर्ण जबाबदार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. कुठल्या कॅटेगरीतून फॉर्म भरलाय ते नीट तपासा. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकली का? स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव व्यवस्थित टाकलंय का? मोबाईल नंबर व्यवस्थित टाकलाय का? ईमेल ID व्यवस्थित टाकलाय का? कारण यांचं सगळं कम्युनिकेशन हे ईमेलवर होतं. जर याच्यात काही गफलत तुमच्याकडून चुकून जर चुकीने काही चूक झाली तर टेन्शन घेऊ नका. पुन्हा एकदा फॉर्म भरा. मागचा फॉर्म ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल आणि रिसेंटली भरलेला फॉर्म म्हणजे सगळ्यात शेवटी भरलेला फॉर्म जो आहे तो ऍक्सेप्ट होईल. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखी काही मोठी गोष्ट नाही. बिंदास्त राहा आणि बिंदास्त फॉर्म भरा. चुकला टेन्शन घेऊ नका. पुन्हा फॉर्म भरा. वाईटातलं वाईट काय होईल? तुमचे 200-300 रुपये फॉर्म भरायची फीस आणि बाकी काय ऍडिशनल छोटे मोठे चार्जेस जे ते लागतील. बाकी काय होणार नाही. बरं, मग नेमकी निवड चाचणी कशी असेल सर? तर निवड चाचणी जसं मी सांगितलं की तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज, जसं तुम्ही ITI मध्ये जो सब्जेक्ट शिकलात किंवा ITI मध्ये जो सिलेबस शिकला त्याचे एकूण 50 क्वेश्चन असणार 110 मार्कांना. त्याचे एकूण 50 क्वेश्चन 110 मार्कांना. त्यानंतर सामान्य अभियोग्यता म्हणजे काय? हे 3 विषय, रिझनिंग, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणितवाला काही भाग आणि मराठी, हे 3 विषय असतील. रिझनिंगचे 40 प्रश्न 20 मार्कांना, क्वांटचे मॅथचे 20 प्रश्न 10 मार्कांना आणि मराठीचे 20 प्रश्न 10 मार्कांना. असे हे 40 आणि 110 असे एकूण 150 मार्कांचा पेपर असेल. 130 प्रश्न असतील. यासाठी एकूण 120 मिनिटांचा कालावधी म्हणजे 2 तासांची ही परीक्षा असेल. 2 तासांची परीक्षा. परीक्षेबद्दल काही माहिती खाली दिली बघा. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना पेनल्टी असेल. त्यानुसार त्या प्रश्नात विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 निगेटिव्ह इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येतील आणि अंतिम निवड जी आहे ही त्याच्यानंतर केल्यात येईल. जसं की 4 प्रश्न जर माझे चुकले तर माझा 1 गुण मायनस होईल किंवा 1 प्रश्न चुकला तर माझा 0.25 मायनस होईल. म्हणजे ज्या पद्धतीने तुमची गुणांची चाचणी आहे त्या म्हणजे ज्या पद्धतीने मार्कांचं वेटेज आहे त्या वेटेजनुसार 1/4 तुमचा काय होईल? मायनस करण्यात येईल. म्हणजे चुकीचे प्रश्न सोडवायचे नाहीत. जे तुम्हाला जमतात तेच सोडवायचे. कारण चुकीचे जर तुम्ही प्रश्न सोडवले तर त्याचे गुण तुमचे मायनस होणारे निगेटिव्ह सिस्टीम आहे. बरं, याच्यामध्ये काही सेक्शनल कट ऑफ आहे का सर? नाही. जसं उदाहरणार्थ मला गणित जमतच नाही, मला खूपच अवघड जातं, मग मी 20 प्रश्न सोडून दिले आणि उरलेल्या मग 20 प्रश्न सोडून दिले म्हणजे 10 मार्क मला भेटणार नाही. मग उरलेले 140 पैकी 140 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले आणि माझे करेक्ट आले तर मला 140 मार्क मिळतील आणि माझं सिलेक्शन होईल का? तर हो, डेफिनेटली होईल. कारण इथं कुठलाही सेक्शनल कट ऑफ दिलेली नाही. प्रत्येक विषयात पास व्हावा असं कंपल्सरी नाही. ओव्हरऑल हा तुमचा कट ऑफ लावणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट असेल. फक्त उत्तर टिक 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 करून यायचे. बरं, अजून एक माहिती, थोडीशी जी माहिती प्रत्येकाला तुम्हाला माहिती असावी, इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन मध्ये दिली म्हणून मी थोडंसं बोर्ड केलं. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणात करण्यात येतील. म्हणजे काय? म्हणजे जे तुम्हाला 150 गुण आहेत, मार्क आहेत, त्यांना 90 मध्ये कन्वर्ट करण्यात येतील. आणि सोबत आता इथं खरं कहाणी में ट्विस्ट आहे. जे लोक एकदम फ्रेशर आहेत, एकदम फ्रेशर लोक जे आहेत, ज्यांना कुठलाच अनुभव नाहीये, अशा लोकांची परीक्षा 90 पैकी होईल. आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे, कमीत कमी 2 वर्षांचा एक्सपिरियन्स, जसं काय म्हणलं बघा, त्यामध्ये बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी किंवा निकाल तयार करण्यात येईल. उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. तर हा काही फार मोठा मुद्दा नाही आहे. पण वरचा मुद्दा काय?
की याच्यात दोन कॅटेगरीतले लोक आहेत. असे लोक ज्यांना काही अनुभव आहे, असे लोक ज्यांना काहीच अनुभव नाही आहे. तर ज्यांना अनुभव आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला पहिला प्रेफरन्स देऊ. जसं बघा इकडे खाली एक इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हा आरक्षणाचा मुद्दा आहे, हा तेवढा मॅटर नाही करत. बाकी तुम्ही तुमच्या कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे. आरक्षण जर तुम्हाला असेल तर ते आरक्षण डेफिनेटली घ्यायचं आहे. बघा आता सर माझं शिक्षणाचा जो कालावधी किंवा शिक्षण जे आहे, जसं तुम्ही सांगितलं की 12वी पास असावं, ITI झालं असावं, तर मी ITI ला यावर्षी अपियर असेल तर चालेल का? नाही. तुमचं ITI आणि 12वी हे दोन्ही 29 डिसेंबर 2023 29 डिसेंबर 2023 पूर्वीच पूर्ण झालं असावं. 29 डिसेंबर 2023 नंतर तुमचं ITI पूर्ण झालं असेल तर तुम्ही यासाठी पात्र नसणार आहात, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. सोबत काय एक इन्फॉर्मेशन होती बघा, खाली खाली दिव्यांग झालं, मला पाठ झाला, निवड पद्धती याच्यामध्ये आहे. हे बघा, ही एक माहिती आहे. महावितरण कंपनीमध्ये सध्या एक्झिस्टिंगली कुणी महावितरण कंपनीमध्ये काम करतंय, पण ते बाहेरच्या स्त्रोतामधून, म्हणजे जसं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आपल्या गावाकडे काही वायरमन असतात, काही लाईनमन असतात, काही तंत्रज्ञ असतात, पण ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर, त्यांना परमनंट कधीच होता येत नाही. मग त्यांना पहिला प्रेफरन्स आहे की त्यांना तुमच्यापेक्षा 10 गुण अधिकचे मिळणार. कसं? महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केल्या, म्हणजे हे पण आहे, सोबत सोबत ITI पण झालंय, 12वी पण झालंय असे लोक, आणि सोबत सोबत हा अनुभव आहे, अशांना मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्य स्त्रोताद्वारे काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2, एका वर्षाला 2 गुण, असं जर 5 वर्ष तुमचा अनुभव असेल तर 10 गुण तुम्हाला ऍडिशनल देण्यात येतील. मग जे फ्रेशर विद्यार्थी आहे यांची परीक्षा यांना 140 गुण आणि ऍडिशनल यांना 150 गुण. कसे? 140 गुण परीक्षेचे आणि 10 गुण जे हे अनुभवाचे. तर तसं यांना 150 ला जे आहे तुमची ते 150 जे आहेत ते 150 ला 90 मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. म्हणजे फ्रेशर विद्यार्थ्याला जे मार्क मिळवायचे ते 90 पैकी मिळवायचे, आणि जो अनुभवी विद्यार्थी त्याला हे 90 प्लस हे 10. मग एखाद्याला जर 3च वर्षांचा अनुभव आहे तर त्याला 6च मार्क पडतील, कारण प्रतिवर्ष 2 गुण आहे. अशा हिशोबाने 90 प्लस 6 96, म्हणजे ते 2-2 मार्क जे ते ऍडिशनल भेटणार आहे ते कशाचे भेटणार आहे तर त्यांना असणारे अनुभवाचे. बाकी जो फ्रेशर विद्यार्थ्याला 90 मार्कच मिळतील, 90 मार्कांपैकी त्याचं सिलेक्शन होणार आहे. तर पहिलाच प्रेफरन्स त्यांचा जो म्हणणं आहे की त्या व्यक्तींनाही जे ऑलरेडी आमच्या सोबत काम करत आहेत. पण याचा अर्थ असं नाही की त्यांनाच घेणार, तुम्हाला घेणार नाही, तुम्हाला काढून टाकतील, अशातला काही भाग नाही. तुम्ही परीक्षेमध्ये त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन जर केलं तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होणार आहे. फक्त तेवढा एक नियम आहे की 2 गुण प्रतिवर्ष या हिशोबाने त्यांना ऍडिशनली 10 गुण मिळू शकतात. जर अनुभव नसेल, एकाच वर्षाचा अनुभव असेल तर 2च गुण मिळतील, त्यामुळे तेवढा फरक पडणार नाही. 505 वर्ष अनुभव असणारे खूप बोटावर मोजणे इतके कर्मचारी असतील. बरं, असो. आता हे सगळं झाल्यानंतर काही अधिकची माहिती, काही ऍडिशनल माहिती याच्या संदर्भात जे तुमच्या मनात डाऊट येऊ शकतात त्या संदर्भात ही ऍडिशनल माहिती मी देतोय. बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, 3 वर्षानंतर नक्की परमनंट होतं का, असं एखाद्याच्या मनात डाऊट येऊ शकतो. तर याबद्दल मी अगोदरच क्लिअर करून दिलं, होय 3 वर्षानंतर डेफिनेटली प्रत्येकाला परमनंट करणार आहे. परीक्षा कोण घेणार, जसं मी सांगितलं की मोस्टली IBPS ही परीक्षा कंडक्ट करू शकतं TCS च्या माध्यमातून, किंवा TCS ऑनलाईन सॉफ्टवेअर IBPS घेऊ शकतं. तर या IBPS TCS च्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येईल, हेही तेवढंच खरं आहे. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, मी जसं सांगितलं 1/4 निगेटिव्ह मार्किंग, हे 4 प्रश्न चुकलं तर 1 मार्क कमी होईल. त्यानंतर एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान मार्क मिळाल्यास काय करता येईल, एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान मार्क मिळाले तर मग सिनियरिटीनुसार ज्याचं वय जास्त त्याला पहिलं प्राधान्य मिळेल. पण सर जर मार्कही समान आहे आणि वय पण सारखं आहे, मग अशा वेळेस काय करायचं, मग 10वीला ज्याला जास्त मार्क आहे अशा विद्यार्थ्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो. एवढे 3 पॅरामीटर्स जे हे समान मार्क वाल्यांना लावले जातात. सोबत
फॉर्म भरणे कधी चालू होईल? जसं मी सांगितलं की जानेवारीमध्ये, म्हणजे या महिन्याच्या शेवटी मोस्टली फॉर्म भरणं चालू होतील. याच्याबद्दल काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला भेटली किंवा लिंक ॲक्टिव्ह झाली, तुम्ही लगेच आपल्या टेलिग्रामवर माहिती देण्यात येईलच. परीक्षा कधी होईल? फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आतापासून नेमकी काय तयारी करावी? तर मला वाटतं की जो तुमचा याचा जो पार्ट आहे प्रोफेशनल नॉलेजचा, जो तुम्ही 2 वर्षात शिकलेला आहात, कुठे शिकलेला आहात, जो तुम्ही परीक्षेमध्ये याच्यामध्ये शिकलाय 2 वर्षामध्ये ITI करताना, तो वाला पार्टचं वेटेज खूप चांगले 50 क्वेश्चन 110 मार्कांना आहे. त्यामुळं जेवढं जास्त होईल त्याची तयारी करणं चालू करा, कारण तो वाला पार्ट खूप महत्वाचा आहे. 110 मार्क त्याला आहेत. बरं, ते 110 मार्कांसोबत अजून आम्ही काय करू शकतो? तर मी सांगितलं की इतर विषय जे आहेत, जसं गणित असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, मराठी असेल, याच्या ज्या PDF फॉर्ममध्ये नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्याही फ्री ऑफ कॉस्ट. कुठे? ते जे सारथी सरळ सेवा नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या सारथी सरळ सेवा नावाच्या टेलिग्राम चॅनलवर याची सगळी माहिती जी आहे या डेफिनेटली आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परीक्षेची काठिण्य पातळी कशी असेल? तर मी सांगतो की परीक्षेची काठिण्य पातळी एकदम सोपी असेल. याच्यामध्ये काहीच असं अवघड नसणार आहे. डेफिनेटली सांगतो, फार इझी हा पेपर पॅटर्न असेल. तुम्ही फक्त आणि फक्त पुढचे काही दिवस स्वतःला पूर्ण झोकून द्या. आणि तुम्ही जर जॉब करत असाल, तुम्ही काही घरी शेतात काम करत असाल, दुसरीकडे कुठे तुम्ही टेम्पररी जॉब करताय किंवा स्वतःचा व्यवसाय, मी म्हणेल पुढचे 2-3 महिने जोपर्यंत हे सगळं संपत नाही तोपर्यंत हे सगळे कामं बंद करा. शेती थांबवणं बंद करा. दुसरे कोणते रिप्लेसमेंट शोधा. तुमचा व्यवसाय असेल ते एका दुसऱ्या व्यक्तीच्या हातात द्या. तुम्ही दुसऱ्या कुठे टेम्पररी जॉब करत असाल, तुम्ही म्हणतो राजीनामा द्या किंवा तिकडून सुट्ट्या घ्या आणि याला स्वतःला पूर्ण झोकून द्या. हे खूप सहजासहजी होणं शक्य आहे, कारण खूप मोठी जाहिरात आणि खूप वर्षानंतर ही जाहिरात आली आहे. त्याच्यातून चांगली अपॉर्च्युनिटी तुमचं सिलेक्शन होण्याची. यापूर्वी असं होतं की मार्कांनुसार घेतलं जायचं. यावेळेस पहिल्यांदा असं झालं की परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येते. त्यामुळे परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येते म्हणून एक चांगली अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची आहे. आणि परमनंट जॉब हे राज्य सरकारच्या अंतर्गत हे सगळ्या कंपन्या येतात. चांगले नियम, चांगले वेतन आणि भत्ते या लोकांना आहेत. त्यामुळे पूर्णपणे झोकून द्या आणि अभ्यासाला लागा इमिडिएटली. जास्त वेळ वाया घालवू नका. जाहिरात कधी येईल, परीक्षा कधी असेल, लिंक कधी ऍक्टिव्ह होईल याचा विचार करू नका. हे IBPS TCS यांनी जर एकदा प्रोसेस चालू केली तर हे 2-3 महिन्यात सगळी प्रोसेस जे हे संपून टाकतात. त्यामुळे जास्त वेळ वाया घालवत बसू नका. इमिडिएटली याच्यावर काम चालू करा. सोबत जसं मी सांगितलं की स्टडी मटेरियल असेल, याच्याबद्दल परीक्षेबद्दल काही माहिती असेल, ऑनलाईन फॉर्म कधी चालू होतील, परीक्षा कधी असेल, नवीन बुक्स कुठून रेफर करावे, काय वाचावं, कुठून वाचावं, त्याच्यासाठी हे पूर्ण स्टडी मटेरियल जे या तुम्हाला टेलिग्रामवर डेफिनेटली मिळून जाईल. हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करून ठेवा. सारथी सरळ सेवा नावाने, सारथी सरळ सेवा, याची लिंक जी ही सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय. बाकी काही अडचण असेल पर्सनली इथं माझा नंबर दिला या ग्रुपवरती, या नंबरवर तुम्ही मेसेज मला करू शकता. कॉल शक्यतोवर करण्याचा टाळा. मेसेज करा. मेसेजला मी डेफिनेटली रिप्लाय करेल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू.